दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळामध्ये निवडणुका होणार आहेत। त्यामध्ये राज्यातील 32 जिल्हा परिषदा, 29 महानगरपालिकांसह 331 पंचायत समित्या आणि 289 नगरपालिका आणि नगर परिषदांचा समावेश आहे। नगरपालिका नगर परिषदांची मतदार यादी लवकर अंतिम होणार असल्याने त्या निवडणुका पहिल्या टप्प्यात घेण्याचं नियोजन महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने केलं आहे। राज्यातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर मार्च 2022 पासून प्रशासक आहेत। आता आरक्षणासह गट, गण, वॉर्ड, प्रभागाची रचना देखील बदलून निवडणुका होणार आहेत। राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका आगामी उन्हाळा सुरू होण्यापूर्वी घेण्याची संपूर्ण तयारी केली आहे। या निवडणुकांसाठी राज्यातील जवळपास 9 कोटी 80 लाख मतदार आहेत। 1 जुलै 2025 पर्यंत नोंदणी केलेल्या मतदारांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकत्रित निवडणुका घेण्याएवढं मनुष्यबळ आणि मतदान यंत्र नसल्याने 2 टप्पे करण्यात आले आहेत। दुसऱ्या टप्प्यामध्ये महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची निवडणूक होईल। सर्वांचे निकाल मात्र एकाच वेळी जाहीर करण्याचं नियोजन असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।